चंदूर ओढ्यातून वाहणाऱ्या केमिकल युक्त व फेसाळ सांडपाण्यामुळे शेती, नागरिकांचे आरोग्य आणि जलचरांना धोका निर्माण झाल्याचा गंभीर आरोप करत इचलकरंजी महासत्ता चौक येथील राहणारे शेतकरी सतीश नरसू मगदूम यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी केली आहे। निवेदनात म्हटले आहे की सतीश मगदूम यांनी शेती चंदूर ओढ्यालगत असून त्यांना ओढ्यातील इचलकरंजी शहरातील गटारींचे तसेच प्रोसेस उद्योगांमधील सांडपाणी वाहत असते। हेच पाणी शेतीसाठी वापरले जाते। मात्र 21 मे रोजी शेतीला पाणी देताना ओढ्यातील पाणी पूर्णपणे फेसाळलेले व तीव्र उग्रवासाचे असल्याचे निदर्शनास आले। त्यानंतर 22 मे रोजी प्रत्यक्ष पाहणी केली असता संपूर्ण ओढा फेसाळत वाहत असल्याचे आढळून आले। ओढ्यातील हे पाणी परिसरातील अनेक शेतकरी शेतीसाठी वापरत असून उर्वरित पाणी थेट नदीपात्रात मिसळत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। त्याच नदीतून पुढे पिण्याच्या पाण्याचा उपसा केला जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। केमिकल युक्त पाणी शेतीसाठीही अपायकारक असून जलचरांच्या जीवितालाही धोका निर्माण होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। नगरपालिकेने ओढ्यावर पाणी अडवण्यासाठी बांध बांधला असला तरी त्याचे नियम व्यवस्थापन होत नसल्याने ओढ्याकाठच्या शेतजमिनी धोक्यात आल्याचे मगदूम यांनी म्हटले आहे। संबंधित भागाचा पंचनामा करून बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान इचलकरंजी नगरपालिकेकडून गटारींचे तसेच प्रोसेस उद्योगामधील विना प्रक्रिया सांडपाणी थेट ओढ्यात सोडले जात असल्याचा आरोप करत संबंधित उद्योगावर तात्काळ कारवाई करावी, त्यांचा वीज पुरवठा खंडित करावा अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे। या निवेदनाची प्रत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर यांनाही देण्यात आली आहे।